मध्ये नेमकं काय घडतंय याकडे लागलेलं आहे। नाशिकमध्ये गीते आणि दराडे बंधू यांची सामंत आणि महाजनांची चर्चा होती आहे। अगदीच आणि गणेश गीते यांच्या निवासस्थानी सामंत आणि महाजनांसोबत ही चर्चा झाल्याची माहिती आपण पाहतोय। थोड्याच वेळात महाजन, सामंत आणि गीते पत्रकार परिषद घेणार आहेत। तर तब्बल अर्धा तास या ठिकाणी इतर नेत्यांची बैठक सुरूच होती। मग या ठिकाणी गोकुळ गीते पोहोचलेले होते आणि दराडे सुद्धा मग बाजूच्या खोलीत होते। ते दराडे उमेदवार आहेत, ते दराडे बंधू सुद्धा या ठिकाणी याच खोलीत दाखल झाले। ही चर्चा अजूनही सुरू आहे। अर्थात थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। काय नेमकं होतंय, काय जाहीर करतायत गोकुळ गीते याकडे खरं तर लक्ष असेल। गोकुळ गीतेंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष आहे। गोकुळ गीते आता या ठिकाणी माघार घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माघार घेताना ते काय भूमिका आपली स्पष्ट करतात त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माघार की पाठिंबा हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गीते, दराडे बंधू, सामंत आणि महाजन यांची ही चर्चा आपण पाहतोय। नाशिकमधली ही विधान परिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार अशी ठरली। अर्ज माघारीचा दिवस होता, तो सुद्धा नाट्यमय अशी सगळी घडामोड नाशिकमध्ये घडलेली होती। आणि आता अगदी 18 तारखेला मतदानाचा दिवस आहे आणि आजची 11 तारीख आहे, तरी या ठिकाणी नेमकं काय होतंय याकडे अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। अगदीच गेल्या कित्येक दिवसांपासून खरं तर हा तिढा सुटलेला नव्हता। दरम्यान नाशकात महायुतीमधील सस्पेन्स आता संपलेला आहे। काय नेमकं घडले आपण सविस्तर पाहूयात। महाजन आणि सामंत गणेश गीतेंच्या निवासस्थानी आले। महाजन आल्यावर 30 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। गीते बंधूंची सामंत आणि महाजनांची चर्चा सुरू आहे। दराडे बंधूही गणेश गीते यांच्या निवासस्थानी आहेत। दरम्यान गीते बंधू आणि दराडे बंधूंची समोरासमोर चर्चा होतीये। गीते आणि दराडे बंधू यांची सामंत आणि महाजन यांच्या समोरच ही चर्चा होतीये। थोड्याच वेळात गीते, महाजन आणि सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे। नाशिकमधला महायुतीतला सस्पेन्स आज संपतोय, मात्र प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत धाकधूक कायम राहणार आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची गोकुळ गीते यांच्यासोबतची चर्चा, आणि या ठिकाणी सुद्धा गिरीश महाजन हे गोकुळ गीतेंशी चर्चा करतात। मात्र या ठिकाणी गोकुळ गीते नेमका काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून हा तिढा सोडवण्यासाठी उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, दराडे असतील, या सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते आणि गोकुळ गीते यांच्याशी पुन्हा एकदा या ठिकाणी आता चर्चा सुरू आहे। तर आज पत्रकार परिषद होणार, आज बैठक होणार आणि त्यातच गोकुळ गीते माघारीबाबत जाहीर करणार भूमिका, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली होती। पत्रकार परिषदेची सज्जता झालेली आहे, मात्र अर्ध्या तासाहून अधिक काळ झालाय। चर्चा अजूनही या महत्त्वाच्या नेत्यांची अद्याप सुरूच आहे।